हे गाईज, आजचा दिवस माझ्यासाठी खूप 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 जास्त स्पेशल होता. कारण माहिती आहे का बरं? आज मी माझ्या पप्पांना एक सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. मी त्यांना अचानक सुपर इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये बोलवलं आणि काहीही न बोलता त्यांच्या हातामध्ये मी गिफ्ट दिलं. त्या क्षणी पप्पांना काय बोलू आणि काय नाही काही सुचत नव्हतं. कारण सगळं एकदम अचानक झालं ना. आणि मम्मीच्या डोळ्यामध्ये पण आनंदाचे अश्रू आले होते. पप्पा, मम्मी आणि म्हणजे दीदी सगळेजण आम्ही खूप खुश होतात. त्यांना इतकं आनंदी पाहून मला खूप छान वाटलं खरंच. आणि आपल्या माणसाच्या चेहऱ्यावरती हसू पाहून हे म्हणजे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे बरं का. आपल्या माणसाच्या चेहऱ्यावरती जर आपण स्माईल पाहिली ना, जे की आपल्यामुळं आली, ते सगळ्यात मोठं गिफ्ट असतं. आणि ते गिफ्ट मला भेटलं होतं. पप्पांनी फोनची ओपनिंग वगैरे केली. आम्ही फोटो, व्हिडिओ सगळं काही काढलं. त्यानंतर मला ऑफिसला परत जायचं होतं कारण की मी लंच ब्रेकमध्ये आले होते. खूप उशीर झाला होता ना. मग ऑफिसमध्ये आल्या आधी जेवण केलं कारण की मला खूप भूक लागली होती जाम. मग ऑफिसवरून घरी यायच्या टायमिंगला मला असं कळालं की मम्मी, पप्पा, दीदी सगळे गेले आहेत बाजारामध्ये. मग मी आले आजोबांना भेटायला. घरी तर कुणीच नव्हतं. म्हणलं आजोबांनाच भेटून येते. मी तिकडं गेले, पण मला कोणीच ओळख देत नव्हते. अंकल आंटीची मुलं तर अजिबात ओळखत नव्हते राव, काय करावं? त्यांना असं मला बघून असं वाटत होतं की मी एलियन आहे. कारण की एवढं लांब लांब पळत होते. असो, पण माझी सगळ्यात लहानी जी बहीण आहे ना, ती माझ्यासोबत खूप गप्पा मारत होती. सगळ्यांसोबत तर मी गप्पा मारल्याच, पण हिच्यासोबत जरा जास्तच गप्पा मारल्या. ओह! कोई मेरी बहन को नज़र नहीं लगाएगा, ठीक है? आँखें बंद कर लो सब गाइस। बस आज के लिए इतना ही, फिर कल मिलेंगे नेक्स्ट ब्लॉग में। बाय बाय गाइस।